आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस म्हणजे आमच्यासाठी ती दिवाळीच असते. त्याचसाठी मी छान आवरून वगैरे घेतलं आणि सॅलॉनला गेली होती. म्हटलं स्वतःला सेल्फ ग्रूम करून घेऊया म्हणून. मग घरी आली, छान तयार वगैरे झाली, कारण येताना क्यूच्या डॅडीने फुलहार वगैरे सर्व घेऊन आलेला होता. मग काय आम्ही बाबासाहेबांना आणि बुद्धांना त्रिवार वंदन केलं, छान फुलहार वगैरे अर्पण केले. क्यूने आमच्यासोबत केलं आणि मी क्यूला नेहमीच लहानपणापासूनच ह्या गोष्टी शिकवत आली. तिला मी असं नाही की फक्त बाबासाहेबांबद्दलच, तर मी सगळ्या थोर महापुरुषांबद्दल तिला लहानपणापासूनच सगळं शिकवत आहे, कारण पुढे जाऊन तिला त्या गोष्टींची खरंच खूप जास्त गरज आहे. म्हणून ती खूप छान प्रकारे त्या गोष्टी करत होती. त्यानंतर आम्ही गोंधळाला जायला निघालो. गोंधळाला गेलो. नंतर तिथे तर मला काही शूट करायला जमलं नाही, कारण क्यूला मी खाणं तिचं खाणं पिणं वगैरे चाललं होतं आणि ती मांडीवरच बसली. तिथे ती काही कोणाकडे जात नव्हती, त्याच्यामुळे मग मी तिथे काही शूट वगैरे केलं नाही. त्यानंतर आम्ही नाशिक रोडला गेलो, छान मग एन्जॉय केला. आणि एवढी सगळी गर्दी बघून तर तुम्हाला दिसतच असेल की किती मज्जा आली असेल ते. आणि वरती पुतळ्याकडे जायचं होतं बाबासाहेबांच्या, पण तिथे एवढी गर्दी होती त्याच्यामुळे क्यूला घेऊन जाणं तर काही शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही काही खालूनच मजा बघत होतो. जो काही उत्साह आहे ना, हा शब्दात व्यक्त करता येणार नाही असा आहे, कारण माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देखील नव्हता, समानतेचा अधिकार नव्हता. हा जो काही हक्क आहे तो फक्त बाबासाहेबांमुळे आहे. हे जे काही दिवस आज बघायला भेटत आहे ते फक्त बाबासाहेबांचीच पुण्याई आहे. आज जर बाबासाहेब नसते तर पूर्वीची ती परिस्थिती आठवूनही खरंच अंगावर अक्षरशः काटा यायला होतो की जर बाबासाहेब नसते तर काय झालं असतं. म्हणून किती संघर्ष केला आहे ना बाबासाहेबांनी आपल्यासाठी. आणि आजचा आपला ब्लॉग कसा वाटला, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. भेटू उद्याच्या पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.